तर जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे, काय नेमकं कारण? आज मी एक फॉर्म भरायचा राहिला होता, तो आज फॉर्म भरायला इथे आलो होतो आणि मीरा भाईंदरमध्ये आता माझा रॅली चालू आहे, तर परत मी तिथे चाललेलो आहे. आज रॅली होती, रॅलीमध्ये देखील 2 गुंडाच्या डोळ्यामध्ये हाणामारी बरगटलेला पाहायला मिळाली. मला वाटतं या ठाण्यामध्ये जे ठाणं म्हणतात आमचा बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म भरायलासुद्धा गुंडांना आणावं लागतं. आणि या दुर्दैव आहे, ज्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जर ह्या बघितलं असेल की 2 गुंडांमध्ये मारामारी पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी झालेले आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत. काही आमच्या लोकप्रतिनिधींना MK मडवीसारख्या आमच्या लोकप्रतिनिधी जो 3-3, 4-4 वेळा निवडून आलेला आहे, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या जातात. आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या जातात. आणि आज कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, पोलिसांनासुद्धा पोलिसांचं काम करून देत नाही, त्यांच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणला जातो. आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरावरच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये तिथे 2 गुंडांमध्ये मारामारी झाली. आज तुम्ही बघितलं असेल त्या गुंडांना आतमध्ये टाकायला पाहिजे होतं, पण आज तुम्ही त्या रॅलीमध्ये मिरवतायत. हां, हे कुठलं राज्य आहे? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवला देश? ही परिस्थिती या इथे आहे आणि म्हणून ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे. तुमच्या विरोधात उमेदवार होते, भाजपने यांच्यामध्ये नाराजी होती, काही लोकांनी राजीनामे दिले, संपूर्ण भाजपमध्ये नाराजीचं सुरू आहे. मला असं वाटतं, बघा तो महायुतीचा ह्याच्यातला विषय आहे, त्यामध्ये मी बोलणं उचित ठरत नाही. शेवटी प्रत्येकाला वाटतं की माझ्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे, परंतु आज कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत, म्हणजे आताचे उमेदवार म्हणजे झाल्यासारखे वागत आहेत, सत्तेचा गैरवापर करत आहेत. आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हजारो पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा पोलिसांच्यामध्ये त्या ठिकाणी गँगवॉरसारखं या ठिकाणी झालं आणि ही खरोखर शर्मेने मान खाली घालावी अशी घटना आहे. आणि ह्या गोष्टीचा बिचारे आमचे पोलीस बांधव उघड्या डोळ्यांनी बघतायत. दुर्दैव आहे की त्यांनासुद्धा त्यांचं काम त्या ठिकाणी करून दिलं जात नाही. आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं या दहशतीखाली, या दहशतीच्या वातावरणामध्ये या निवडणुका होणे बरोबर नाही. 2 हाणामारी झालेली आहे, ते वारंवार मुख्यमंत्री असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्यासमोर दिसून येतात. मागील काही दिवसात काही फोटो व्हायरल झाले होते आणि आता देखील अशा प्रकारचे हाणामारी झाली. मला वाटतं आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी पूर्ण त्यांच्या मागे असलेल्या सर्व गुंडांची लिस्ट त्याकडे फोटोसकट या ठिकाणी दिले होते आणि तेच गुंड आज फॉर्म भरायला या ठिकाणी आलं होतं. त्यातूनच जनतेने बोध घ्यावा की शेवटी कोणाला तुम्ही वोटिंग करणार आहे. तर अशा गुंडांच्या टोळीला मदत करणार आहात की एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही त्या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून देणार आहे. मला वाटतं जनता शून्य आहे, मतदार राजा आहे. या मतदार राजाला समजून चुकलेलं आहे. यांनी कशा पद्धतीने गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, शाखा कब्जात गेलेले आहेत, सर्व पदाधिकाऱ्यांना आहेत. MK मडवीनं तडीपार केलं होतं, बिचारे ते हायकोर्टामध्ये सुटून आले, परत त्यांच्या मागे हा ससेमिरा लावलेला आहे. शेवटी वरती परमेश्वर आहे, तो बघतोय, मतदार राजा बघतोय आणि मतदार राजा नक्कीच 4 तारखेला चमत्कार घडवेल. 2 शिवसैनिक यावेळी सामने आहेत, कशा प्रकारची लढाई असणार आहे काय सांगा? मला वाटतं 2 शिवसैनिक म्हणण्यापेक्षा एक गद्दार आणि एक निष्ठावंत अशी ही लढाई आहे. आणि ह्याच्यामध्ये सच्चाईची लढाई लढणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे, ही जनता मला 35 वर्ष साथ दिली. या जनतेने ठाणेकर नागरिक असतील, मीरा भाईंदर नागरिक असतील, त्याचबरोबर नवी मुंबईतले नागरिक असतील, त्यांच्या आशीर्वादामुळे, जनता जनार्दनांच्यामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास करू शकला. जाहीर होतात, भाजपने नाराजी नाट्य सुरू केलं, तर काय वाटतं नवी मुंबईमधून बंड करतील का भाजपचे कार्यकर्ते? बघा, त्याबद्दल मी काय भाष्य बोलणार नाही. प्रत्येक महायुतीचं ते उमेदवार आहेत, त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. परंतु BJPने सुद्धा यातून धडा घ्यावा की कशा पद्धतीने यांना झाल्यासारखे त्यांना असं वाटतं की मुख्यमंत्री यांचाच आहे, तर आम्ही जे काय करायचं करू. आज गणपत गायकवाडसारख्या माणसाला एक लोकप्रतिनिधी आहे, जो 2दा अपक्ष एकदा ह्याच्यातून निवडून आलेला, अशा कार्यकर्ता आज लोकप्रतिनिधीला त्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या मुलाला जेव्हा मारहाण होते आणि शेवटी त्या मुलाला मारहाण झाल्यानंतर त्यांनी जे काय कृत्य केलं
आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी BJPचे कार्यकर्ते असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी दडपशाही चालू आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे, सर्व कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. म्हणून जनता ही उडाडवाणी बघते. नक्कीच 4 तारखेला यातून चांगलं निर्माण होईल. दिघे साहेबांचे 2 शिष्य होते, एकनाथ शिंदे आणि राजन विचारे. एकनाथ शिंदे असं म्हणतात की माझ्यामध्ये राजन विचारे निवडून येते, त्यांना लीड मी दिली. अहो साहेब, आता त्यांना कळेल ना, हा बालेकिल्ला दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला हा बालेकिल्ला. हा कोणाच्या एकाची मक्तेदारी नाही आहे. हे सर्व जे आहे प्रेम हे ठाणेकरांचं आहे. या प्रेमाचा तुम्ही भंग केलात, त्यामुळे आज ही जनता वाट बघते फक्त इलेक्शनची, आणि जनता नक्की दाखवतील. अरे आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तर सांगितलं होतं गद्दारांना क्षमा नाही. मग हे कुठले, या गद्दारांना सुद्धा थोडीच लोक क्षमा करणार आहेत. त्यामुळे दिघे साहेबांचा आदेश जो आहे तो नक्कीच या ठिकाणी, दिघे साहेब गेले नाहीत, दिघे साहेब आहेत, बाळासाहेबसुद्धा गेले नाहीत, बाळासाहेबसुद्धा आहेत, आणि नक्कीच ते यांना, या गद्दारांना धडा शिकवतील, आणि ही जनतासुद्धा त्या ठिकाणी धडा शिकेल त्यांना. सर, निलेश राणे म्हणताय की उद्धव ठाकरे आमच्यासाठी लकी आहे, त्यांनी कोकणात यावं, मी संपूर्ण खर्च करतो त्यांचा आणि सभा घ्यावी. बघा, एखाद्या फालतू माणसाविषयी आपल्याला बोलायचं नाही. आपण चांगल्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आपण काम करतो आहे. आपण आपलं काम करत राहायचं. जनता सर्व बघते, आणि जनता यावेळेला जेवढा ज्यांचा माज आलेला आहे त्यांना माज ही जनताच उतरवेल.